शुभ सकाळ गार्गी. शुभ सकाळ रमा. शुभ सकाळ सर. शुभ सकाळ सर. रमा मागच्या वर्गात कुठे गेली होती? सर बाहेर गेले होते. बाहेर गेली होती. मग ऑनलाईन क्लास बघितला का? नाही. नाही मी ह्याच्यावरती पाठवलं होतं ग्रहपाठ. हो सर. आपण बाहेर जर गेलो असलो ना, ओके, ऑनलाईन Yes, बघायचं sir. किंवा मग ग्रहपाठ टाकलाय तो बघून घ्यायचा. ओके मॅडम. तुला प्रार्थना येते रमा? काय सर? प्रार्थना येते तुला म्हणता आपली वर्गातली? नाही सर. एक कडवं. शुभ सकाळ सर्वांना. नाही सर. थोडं तरी सुरुवात कोण कर. म्हणणार आहे आज प्रार्थना? तेच ठरवते. रमाला म्हणायला सांगतो. चुकलं तर चालेल की म्हणू तुला. काय सर? तू म्हण सुरुवात कर ना. म्हणजे तू चुकेल. पाठ आहे का? तुला मदत रमा तुझी प्रार्थना पाठ आहे का? नाही मॅम. पहिलं कडवं पण नाही आहे का पाठ? नाही. ओजसची पाठ आहे का? मागच्या वर्गात म्हटलं होतं वाटतं ओजस मी पाठ करेन म्हणून. तर माझी नंतर तिकडे टेस्ट आले, युनिट टेस्ट. आणि झालीच एखादं नाही. पण कडवं पाठ नाही आहे का? लक्षात कर दे केलं. एखादं कडवं पाठ आहे का ओजसचं? नाही. यक्षित कुठे? यक्षित यक्षित तुला प्रार्थनेचं एक कडवं पाठ आहे? प्रार्थना चुकी होते मला फक्त. काय म्हणतो? आवाज नाही येते तुझा. हा, माईक थोडस जवळ घे म्हणजे आवाज खूप चुकी होत. थोडं लाईन्स होत. चालेल, काही हरकत नाही. सुरुवात तर कर. ओके, मी तुला हेल्प करू. ना 1-2 मिनिटं आपण वाट बघूया. सगळ्यांना जॉईन 1-2 मिनिटं आणखी आणि मग सुरू कर म्हटलं की सुरू कर. हा मग बाई ते तुटेल ना. थांब ना थोडीशी. अर्चित, दुर्वा व्हिडिओ ऑन करा. त्या लॅपटॉपशी मोबाईलशी खेळ करायचे नाही. ते करून बरोबर काय करायचं समजलं. आणि म्यूट करायचं तेवढंच पाहायचं. विदाउट वीडियो नहीं ज्वाइन करने का मीटिंग. इधर बैठ. इधर सरक. क्या गया? भाग का बैठ रहे सामने यहाँ पे. दुर्वा, रमा, अर्चित, यक्षित व्हिडिओ ऑन करा. आफिफचं काय सुरू आहे? आफिफ खुश दिसत नाही. मागच्या वर्गात नव्हता ना आफिफ. ब्रेकफास्ट झालाय ना आफिफ? आफिफ आवाज येतोय का?
अनम्यूट कर, तू म्यूट आहेस. हा, ब्रेकफास्ट झाला ना तुझा आज? स्माइली अशी आणि खुश होऊन वर्ग अटेंड करायचा. ओके, म्यूट कर आता. सर स्टार्ट करू का? यक्षित म्हणतोय का? यक्षित प्रार्थना म्हणतोय का? हो, इच्छित म्हणतोय. त्याला फक्त मदत लागेल, थोडं थोडं जर चुकतंय म्हणतोय. सुरू कर इच्छित. सगळ्यांनी ताट बसा, हात जोडा. इच्छा मुझे प्रार्थना इच्छा मुझे मांगने मानसाची मानसाने मानसा समवागी इच्छा मुझे प्रार्थना आय दुःखायुष्य तुझे वेदनाई संपुदे अनपुरा शुक्तले के मानसाशी मानसा समवागने इच्छा मुझे प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी मानसा समवागने इच्छा मुझे प्रार्थना झाली का पूर्ण म्हणून? हा. तिसरं कडवं म्हटलं का यक्षित? स्टार्टिंग काय आहे? तिसरं कडवं म्हटलं का तू? लाभले आयुष्य जितके वेदनाले संकुदे लाभले आयुष्य जितके आगुने पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले आता तो पुन्हा ना लाभणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमुची प्रार्थना. संजीवनी मॅडम, माझा आवाज व्यवस्थित येतोय ना? येतोय. ऍक्च्युली माझ्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं सर. मला एक कोणतेच व्हिडिओ दिसत नाहीयेत. हो, कारण माझ्याकडे मला असं वाटतं की लो बँडविड्थ म्हणून दाखवतोय स्क्रीन आल्यानंतर, त्यामुळे होत असेल. ठीक आहे, माझं काही हरकत. स्क्रीन शेअर करतो
आणि मग एक एक सण घेऊया आज आपण. हो हो. तुम्हाला बाकीच्यांचे व्हिडिओ दिसत आहेत का सर? हा दिसत. अच्छा, मला कोणाचेच व्हिडिओ नाही दिसत आहे. इंटरनेटच्या बँडविड्थचा प्रॉब्लेम असेल त्यामुळे होईल म्हणजे हा थोडंसं. हा तेच. चालेल, तुम्ही स्क्रीन शेअर करा. हा आज माझा लॅपटॉप का स्लो झाला माहिती नाही, थोडंसं स्लो चालतोय. सगळ्यांना स्क्रीन दिसते माझी? नाही सर, मला नाही दिसत आहे. नाही दिसत आहे, एक सेकंड ना. काहीतरी इश्यू होते शेअरिंगला. मॅडम स्क्रीन शेअर होत नाहीये, माहिती नाही काय इश्यू होतोय, मी चेक करतो तोपर्यंत. तर बरं, आज कोण सांगेल आज आपण काय घेणार होतो वर्गामध्ये? गार्गी अनम्यूट कर. आपण वर्गात आपल्या 12 महिन्यात कोणते कोणते सण येतात ते शिकणार होतो. बरोबर. तर आपले मराठी 12 महिने आहेत ना, त्यामध्ये कुठले कुठले सण येतात, ते आपण कसे साजरे करतो आणि त्याच्या रिलेटेड काही गोष्टी असतील तर त्या सांगणार होतो आज आपण. ओके, त्यामुळे आज लिहायचं काही नाहीये, फक्त ऐकायचं आणि मज्जा करायची. ओके, छान छान. चला, पहिला महिना कोण सांगतं? पहिला महिना कोणता आहे? रमा, सांग रमा. चैत्र. बरोबर. आणि चैत्र महिना साधारणतः कुठल्या इंग्रजी महिन्यांच्या जवळपास येतो? आठवतं का तुला? जानेवारी असतो, हा, चैत्र महिना जो असतो ना, तो साधारणतः मार्च एप्रिल या महिन्याच्या दरम्यान. ओके, अर्चितला काही सांगायचं आहे? अर्चित? मी सांगतो ज्येष्ठ. नाही, ज्येष्ठ नाही, पहिला महिना चैत्र आहे. चैत्र रमाने बरोबर सांगितला. ओके, ज्येष्ठ. चैत्र, वैशाख, त्याच्यानंतर तिसरा महिना ज्येष्ठ असतो. ओके, आता तू म्यूट वरती जा, आपण आता चैत्र महिन्याबद्दल बोलूया. रमा तू अनम्यूटच राहा. ओके, तर आपण पहिला महिना शिकलो बरोबर, चैत्र. चैत्र महिन्यामध्ये कुठले कुठले सण येतात हे बघितलेस का तू? सर, गुढीपाडवा सर. बरोबर, चैत्र महिन्याचा पहिला दिवस असतो गुढीपाडवा. गुढीपाडव्याबद्दल कोणाकोणाला माहिती आहे? कोणाकोणाच्या घरी गुढी बसवतात? वा, गार्गीचा हात वरती आहे. ओजस, तुमच्याकडे गुढी बसवतात? नाही. आहे.
तुमच्याकडे गुढी बसवतात का चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडव्याला? मम्मा चैत्रमध्ये अर्चितचा पण हात वरती. ओके. बरं रमा तू सांग. आपण एकासोबत एक महिना डिस्कस करूया बरं का. रमा, गुढीपाडव्याला आपण काय करतो? कशी गुढी उभा करतात? ते आपण एक असं एक काडी ठेवतो आणि हा, एक काठी घेतो त्याच्यावर आपण, बरोबर. एखादी काठी ठेवतो. हा, आणि त्याच्यावरती पेला किंवा तांब्या असा तुकडा ठेवतो. आंब्या ठेवतो. हा, आणि आपण कशाचे हार घालतो गळ्यामध्ये? गाठीच्या. गाठीच्या, बरोबर. साखरेच्या गाठी असतात किंवा खोबर आणि खारीकच्या, बरोबर. चैत्र महिन्यामधला गुढीपाडवा पहिला दिवस म्हणजे आपल्या मराठी महिन्यांची सुरुवात होते चैत्र महिन्यापासून, आणि चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसाला म्हणतात गुढीपाडवा. तो आपण नवीन वर्ष म्हणून सेलिब्रेट करतो. जसं 1 जानेवारीला आपण जानेवारीप्रमाणे हॅपी न्यू इयर म्हणतो ना, तसं हिंदू कॅलेंडरनुसार आपल्या गुढीपाडवा हे आपलं नवीन वर्ष असतं. ओके, फर्स्ट डे असतो आपल्या वर्षाचा. त्यानंतर काय येतं चैत्र महिन्यामध्ये? रामनवमी. रामनवमी. हा, रामनवमी आपण कशी सेलिब्रेट करतो की रामनवमीला रामाचा जन्म झालेला असतो, बरोबर. म्हणजे चैत्र महिन्यामधला दिवस नवमी, म्हणून त्याला रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्म झाला होता म्हणून ती आपण सेलिब्रेट करतो. ओके. आणि बरोबर त्याच्यानंतर 7 दिवसांनी येतं हनुमान जयंती. अजून म्हणजे कोणी सांगेल का कुणी कसं करतं रामनवमी घरी साजरं? कशी करतात कुणी सांगेल? रामनवमी. ओजसनी हात वरती केले. सांग ओजस. सांग आपण ओजस. गोड गोष्ट घरी बनवतो. हा हा. उन्हाचे दिवस आणि असतात की नाही? आणि ते रामच्या ते मंदिरात जाऊन देतो कधीतरी. सुंठ वडा वाटला जातो प्रसादामध्ये. आणि इकडे साऊथ मध्ये जी रामनवमी साजरी होते ना, त्याच्यामध्ये असे कोशिंबिरी सारखं बनवतात काकडी आणि मुगाच्या डाळीपासून, आणि ताक वाटलं जातं. म्हणजे ऊन जास्त असतं ना, त्याच्यामुळे हे थंड पदार्थ शरीराला थंडावा देणारे हे पदार्थ प्रसादात दिले जातात. नवमी तिथीला रामाचा जन्म झाला ना, चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी. तो जो प्रसाद म्हणून दिला जातो त्याला सुंठ वडा असं म्हणतात. यक्षितला काही सांगायचं आहे का? बोल यक्षित. रामनवमीला रामाची पूजा करतो. आणि एक टेम्पलला गेलो होता मी आणि माझी फॅमिली, तेव्हा मग हे दिसला. टेम्पल मध्ये गेलो, मग ते टेम्पल मध्ये असं ज्यूस आणि बटर मिल्क दिलं. मी ज्यूसच पिऊन घेतलं, मला बटर मिल्क आवडतं नाही म्हणून. अच्छा. ज्यूस पिऊन बटर मिल्क देऊन दिला पप्पाला माझ्या. ते जे ज्यूस असतं ना, ते असं गुळाचं पाणी असतं, ते पानकम असं म्हणतात त्याला. अजून कोणाला काही सांगायचंय? रामरक्षा म्हणतो आपण. मॅम मला पूर्ण रामरक्षा येते. अरे वा, छान छान. आणि माहितीये काय मॅम, माझ्या घरी रामायणचं पूर्ण बुक मराठीमध्ये लिहिलेलं आहे. छान ना, वाचायचं ना मग तू थोडं थोडं. तुला वाचता येत? वाचता नाही येत? वाचता येतं.
तू प्रयत्न करायचा मग. हे बघा. श्रीराम विजय कथा सर. मग नंतर कुठला सण येतो? हनुमान जयंती येते. तर हनुमान जयंती ना म्हणजे काहींच्या घरी पण साजरी होते. हनुमानाचा जन्म कधी झालाय माहितीये का तुम्हाला? कोण सांगेल तुला? मला माहितीये की काय करता आपण हनुमान जयंतीला. हनुमान जयंतीला आपण नाही मी काय विचारते, हनुमानाचा जन्म कधी झालाय? सकाळी 6 वाजता. हा रमा, आवाज नाही येते, बोल. सकाळी 6 वाजता. हा, सकाळी जन्म होतो हनुमानाचा. रामाचा जन्म कधी होतो माहितीये का? आपण रामनवमी म्हटलं ना, रामाचा जन्म कधी होतो? दुपारी. राम जन्म कधी साजरा करतो आपण? गार्गी सांग. दुपारी 12 वाजता. दुपारी 12 वाजता रामाचा जन्म होतो. आणि मग हनुमानाचा जन्म कधी होतो? रामाचा शिष्य सकाळी 6 वाजता. काय करतात त्या दिवशी कोण सांगतो? ओजस सांगत होता का? हा, आपण हनुमानाला बोल. हनुमान जयंतीला त्याला घी आणि बटर देतो. हनुमान चालीसा म्हटली जाते, आणि आपण भीमवरचे त्याला स्तोत्र सिंदूर म्हणतात, पण देतो. पूजा होते. मी ऐकले की आणि पूजा करतात. मी ऐकले की हनुमानला सिंदूर पण देतात. मॅम तुम्ही म्यूट वर आहात. कोण सांगताय का अजून? बघा, चैत्र नंतर पुढचा महिना कुठला येतो? कोण सांगेल मला? गार्गीचा हात वरती दिसतोय. गार्गी चैत्र सांग. नंतरचा. वैशाख. वैशाख, बरोबर. आणि वैशाख महिन्यामध्ये कुठला सण येतो? अक्षय तृतीया. बरोबर. कोणाला महत्व सांगता येईल अक्षय तृतीयेचं? आता आपण त्याची फोड करू. तृतीया म्हणजे काय? तिसरा दिवस, बरोबर. आणि अक्षय म्हणजे कसं? अक्षय म्हणजे कधीही कमी न होणार, त्याचा क्षय होणार नाही. क्षय म्हणजे काय? नाश होणे किंवा कमी होणे. अक्षय म्हणजे कसा? तो शब्द कधीही कमी होत नाही, त्याची सतत अशी गोष्ट असते की जी सतत वाढत जाते, मग त्याला म्हणून म्हणतात अक्षय. ओके, मग असा तो सण असतो अक्षय तृतीया, त्याला म्हणतात अक्षय तृतीया, बरोबर. आणि ती कशी साजरी करतात? मग त्या दिवशी कुठलंही काम केलं की कुठलंही काम असं कमी होत नाही आपल्याकडे, म्हणून त्या दिवशी काय करतात माहितीये का? की प्रत्येक गोष्ट आपण त्या दिवशी जी करू त्याची अशी वृद्धी होत जाईल, त्याच्यामध्ये वाढ होत जाईल, म्हणून त्या दिवशी काय करतात माहितीये का? सोनं वगैरे खरेदी करतात. किंवा कारण मग सोनं का खरेदी करतात? तर सोनं हे शुद्ध असतं आणि मौल्यवान पण असतं, त्यामुळे आपल्याकडे जर ते सोनं आपण त्या दिवशी खरेदी केलं तर आपली संपत्ती तशीच वाढत जाईल, सोन्यासारखी तशीच वृद्धी होत जाईल, त्याचा कधीही क्षय होणार नाही, म्हणून अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करतात,
म्हणजे तशीच संपत्ती आपली वाढत जाईल, त्याचं वाढ होत जाईल आणि हे चांगलं शुभतेचं आणि शुद्धतेचं प्रतीक असतं सोनं म्हणजे. त्यामुळे सोनं खरेदी करतात. ओके. आणि असं मानतात की त्या दिवशी सोनं खरेदी केल्यामुळे घरात आपल्याला समृद्धी येईल. ओके. आणि आणखी त्या दिवशी काय करतात? आणखी कोणी सांगू शकेल का? ओजस, हात वर केले सांग. अक्षय पात्र एक असं असतं पॉट ज्याच्यात म्हणजे एक तो कुकर सारखा असता त्याच्यात जोपर्यंत एक एक कुठली पण बायको घराची नाही खाणार तोपर्यंत त्यात किती पण जण त्याच्यातनं खाऊ शकतात. बरोबर. म्हणजे त्याच्यातलं अन्न कधी संपत नाही, म्हणजे त्याचा क्षय होत नाही. म्हणून त्या पात्राला काय म्हणतात? अक्षय पात्र. ओके. बरोबर. छान ओजस. आणखी कोण सांगू शकेल का आणखी काही महत्व अक्षय तृतीयेचं? दुर्वा आज शांत शांत आहे. अस्मी पण शांत आहे आज. होय अश्मी? ओके. आणि आपण सोनं तर खरेदी गार्गी काही करतोच आणि सांगते अक्षय बघा. तृतीया बोल गार्गी. मॅम, अक्षय तृतीयाला आंबे खायला सुरुवात होते. बरोबर. हो. बरोबर. आणि ह्याच अक्षय तृतीयेला ना आपण जी चैत्र गौर बसवतो की नाही, त्या चैत्र गौरीची सांगता होते. आजच्या त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी ती उठते. माहितीये का चैत्र गौर? कोणाला माहितीये? चैत्र गौर चैत्रात बसवली जाते ती. तर ती चैत्र गौर आज म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी तिची सांगता होते, उठते ती महिनाभर म्हणजे. ओके. यक्षित लक्ष कुठे आहे? सांग बरं यक्षित, आपण काय काय म्हटलं अक्षय तृतीयेबद्दल? अनम्यूट कर. सांग तुझ्या काय काय लक्षात राहिलं ते सांग. अक्षय तृतीयेबद्दल. आवाज येत नाहीये तुझा, बोलत नाहीयेस का तू? लक्ष द्यायचं क्लासमध्ये. आपण छान छान माहिती घेतोय ना, बरं का? ठीक आहे, म्यूट कर. आणि अक्षय तृतीयेला आणखी काय करतो आपण माहितीये का? आणखी एक दोन गोष्टी सांगतो मी अक्षय तृतीयेबद्दल तुम्हाला. त्या दिवशी ना बरेच लोक असं खूप काही फळाची, अक्षय फळाची प्राप्ती व्हावी याच्यामुळे अन्न, वस्त्र आणि सोनं अशा गोष्टी दान पण करतात त्या दिवशी. आणि जी लोक त्या दिवशी दान करतात ना, त्यांना सूर्यलोकाची प्राप्ती होते असं म्हणतात. ओके. आणि ह्याच अक्षय तृतीयेला खानदेश म्हणजे जळगाव वगैरे आपल्या महाराष्ट्रातला जो वरचा भाग आहे ना, उत्तर महाराष्ट्राच्या तिकडचा जळगाव, भुसावळ किंवा धुळे वगैरे, त्या भागात तिकडे आखाजी म्हणून ओळखतात अक्षय तृतीयेला. ओके. आणि त्या सणाला ते दिवाळीसारखं समजतात खानदेशामध्ये. आखाजी इकडच्या हा भागामध्ये. अहिराणी भाषेतला शब्द आहे. आखाजी. आपण अक्षय तृतीया म्हणतो ना, तसं अहिराणी भाषेमध्ये अक्षय तृतीयेला आखाजी असं म्हटलं जातं. आणि ह्या सणाचे वेगवेगळे त्या अहिराणी भाषेत खूप छान छान गाणी सुद्धा आहेत. झोका बांधला जातो त्या दिवशी. असं मोठं झाड असतं ना, त्या झाडाला झोका बांधायचा आणि झोक्यावर बसून ती त्या आखाजी सणाचे गाणी म्हटले जातात अहिराणी भाषेतले. माहितीये का अक्षय तृतीया असा एक कुकर आहे त्याच्यात सगळ्यात खूप खूप टेस्टी राईस येऊ शकतं. काय म्हणतोय ओजस? मी बोलतोय अक्षय पत्रामध्ये एक मी ऐकलंय की खूप जास्त टेस्टी राईस असतं. तो बनवतात.
का राईस बनवतात तेच. असं? ते सेज दुर्वासा खायला आले, पण खूप झाले त्यांचे पोट म्हणून ते नाही खाल्ले. ओके. आणि आणखी एक गोष्ट असते अक्षय तृतीयेच्या दिवशी. त्याच दिवशी ना परशुराम, जे विष्णूचा 6वा अवतार होते परशुराम, त्यांचा जन्मदिवस पण असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी. ओके, म्हणून त्यालाच परशुराम, श्री परशुराम जयंती पण म्हणतात. ओके, तोच आपल्या लिस्ट मधला दुसरा सण आहे. परशुराम जयंती पण त्या दिवशी साजरी करतात. ओके, परशुराम एक अवतार आहेत विष्णुदेवचे. हा, जसे विष्णूचे 10 अवतार आहेत, बरोबर. मत्स्य अवतार, कृमी तसं अवतार, कृष्ण, वराह अवतार. राम. हा, राम कृष्ण. तसंच 6वा अवतार जे होते ते परशुराम होते. ओके, त्यांची पण जयंती त्याच दिवशी. ओके, परशुराम जयंती पण वैशाख महिन्यात. गार्गी काही सांगते वाटतं. मला सांगायचं होतं की आमच्या शाळेत शिकवले सगळे दशावतार. हो, दशावतार शिकवलेत. छान. मग तुला माहिती आहेत का दशावतार? हो सर. सांग बरं. मत्स्य, कूर्मा, वराह, परशुराम, वामना, कृष्ण, बुद्ध, कल्की. छान छान. यक्षित, तुला काही सांगायचंय? माझ्या इथे असं एक गाणं बोलतो असं अथानी कैरी असं पूर्ण मन नाही माहिती पण मला. अच्छा, पण काय म्हणतात म्हणाला? गाणं म्हणतात का? ऐराणी भाषेतलं गाणं आहे ते. ओके. अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय व, असं ऐराणी भाषेमध्ये ते गाणं. अर्चित काय स्क्रीन शेअर करतोय का अर्चित? नाही. ठीक आहे, आता पुढच्या सणाकडे वळूया आपण. वैशाख महिन्यामध्ये, तर वैशाख महिन्यामध्ये आणखी 2 जन्मदिवस येतात. कोणाकोणाचे येतात? एक नृसिंह जयंती एक असते आणि एक शनैश्वर जयंती. ओके, शनिदेवांची जयंती पण असते वैशाख महिन्यामध्ये. ओके, या इथले शनिदेव ऑलमोस्ट सगळ्यांची ताकदवर असतात देव. सगळेच देव ताकदवर असतात, पण कसं असतं की प्रत्येक देवाचं कार्य वेगवेगळं असतं. हनुमानची ताकदवर नाही आहेत. हा, म्हणजे कसं असतं की हनुमानचा बरोबर बरोबर. तर कसं असतं की प्रत्येक देवाचं वेगवेगळं वैशिष्ट्य असतं. जसं वरुणदेव पावसाचा देव आहे, बरोबर, तो पाऊस पाडतो. वायुदेव वारा संचलित करतो. तसं प्रत्येक देवाचं वेगवेगळं कार्य असतं आणि ते कार्य करतात. जसं यम म्हणतात की यम मृत्यूनंतर माणसांचा आत्मा घेऊन जातो असं. ओके, आणि शनी बऱ्याच गोष्टींचा कारक असा मानला जातो. शनिदेव पण शनी उपासना करतात, शनी स्तोत्र म्हणतात. कोणाला येतं का शनीचा मंत्र? शनी मंत्र माहितीये कोणाला? छोटासा 2 ओळीचा मंत्र आहे. नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंडशंभूतं तं नमामि शनैश्वरम. हा शनिवारी मंत्र म्हणतात. जी लोक शनिदेवाची पूजा करतात ते हा शनी मंत्र म्हणतात. ओके, चला पुढचा महिना कोण सांगू शकेल? आपण 2 महिने बघितले, बरोबर. चैत्र वैशाख. याच्यानंतर कुठला महिना येतो? ज्येष्ठ. बरोबर
ज्येष्ठ. आणि ज्येष्ठ महिन्यामध्ये कुठला सण येतो? वट पौर्णिमा. बरोबर, वटपौर्णिमा. आणि वटपौर्णिमेला काय करतात? वट म्हणजे वड, वडाचं झाड, बरोबर. हा. हम्म. वडाचं झाड. कोण सांगू शकेल? दुर्वा सांगते का? मी सांगू शकतो. सांग यक्ष. त्या दिवशी आपण वडे आणि काहीतरी गोड बनवतो खायला दुपारी. वडाच्या झाडाला असं पूजा करतो. हम्म. मम्मा म्हणजे मम्मा करतो. बरोबर. ज्या विवाहित स्त्री असतात त्या वडाच्या झाडाची पूजा करतात. रमा हँड रेज करते. बोल रमा, अनम्यूट कर. मी पण तेच सांगणार होते कशाबद्दल सांगणार होती? की बायका वडाच्या झाडाच्या आजूबाजूला छातीमध्ये मारतात ते. बरोबर. आणि त्या वडाच्या झाडाला काय गुंडाळतात? एक धागा गुंडाळतात, बरोबर. धागा असतो. बरोबर. आणखी काय माहितीये? त्या वडाच्या झाडाच्या आजूबाजूला त्यावेळेस आपण म्हणजे त्याच्या संपर्कात येतो, त्याला फेऱ्या मारतो. तर त्याचं काय कारण आहे त्याच्या मागचं, की आपल्याला ऑक्सिजन खूप मोठ्या प्रमाणावर मिळतो. आणि म्हणून त्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. सावित्री आणि सत्यवानाची गोष्ट आहे बघा ती. सत्यवानाचा मृत्यू होतो ना, तर त्या झाडाखालीच तो म्हणजे पडलेला असतो. तर तिथे ऑक्सिजन मुबलक प्रमाणात मिळाला असतो आणि म्हणून सावित्री सत्यवानाचे प्राण परत मागून आणते यमाकडून. अशी कथा आहे ती. अजून कोणाला काही सांगायचंय याच्यावर? ओजसला काही म्हणायचं? ओजस. ओजस. सत्यभामा एक एक असा जेम होता. ते कोणीतरी घेतलेलं त्याच्याकडनं आणि ती कृष्णाला ब्लेम करत होती ते जेम घ्यायचा. ओके. अश्मी तू हँड रेज केला होता मगाशी, तुला काही सांगायचंय का? आवाज येतोय दुर्वा आणि अश्मीला? अनम्यूट कर. अश्मीला काहीतरी सांगायचं होतं ना? नाही? आज तुम्हा दोघींची फुल मजा चालू आहे. बोलत नाही आज. आता पुढचा महिना सांग. पुढचा महिना कुठला आहे? आज दुर्वा काहीच नाही बोलत आहे. ज्येष्ठ नंतर पुढचा महिना कुठला येतो? अनम्यूट कर. म्यूट वरती असतो दुर्वा. सांग. आषाढ. बरोबर. आणि आषाढ महिन्यामध्ये कुठले सण येतात? अनम्यूटच राहा दुर्वा. आषाढी एकादशी. बरोबर. आषाढी एकादशीला काय असतं?
कुठे यात्रा असते त्या दिवशी? आपण वारीला जातो. उपवास करतो आणि चातुर्मास सुरू होतो. बरोबर रमा. बघ रमाने सांगितलं बरोबर. त्या दिवसापासून आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो आणि त्या दिवशी आपण उपवास करतो. बरोबर. आणि यात्रा कुठल्या गावची असते रमा? सांगू शकशील तू? काय आषाढी एकादशीला कुठली यात्रा असते? पंढरपूर. बरोबर. पंढरपूरची यात्रा असते विठ्ठलाची. आणि आपल्या महाराष्ट्रात आणि सगळे लोक सगळी वारकरी हे पायी जातात पंढरपूरला. ओके. वारीला जातात ना. दोन संतांच्या मेन मुख्य वाऱ्या निघतात. एक संत ज्ञानेश्वर माऊलींची वारी आळंदीहून निघते आणि ती आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचते. आणि दुसरी वारी निघते संत तुकाराम महाराजांची देहू या गावून. बरोबर. आणि ती पण पंढरपूरला त्या दिवशी पोहोचते. ओके. अशा दोन मोठ्या पालख्या, दोन पालखी असतात. एक ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आणि दुसरी संत तुकाराम महाराजांची पालखी. या दोन्ही पालख्या सगळे लोक घेऊन पंढरपूरला जातात त्या दिवशी. ओके. पंढरपूरला पोहोचतात त्या दिवशी. आषाढी एकादशीचा कार्यक्रम पण आपण आपल्या वर्गात केला होता बघा. आठवतं का? आपण विठ्ठलाची भजनं म्हटली होती, पालखी काढली होती. पालखी माझ्या गावात येते ना. कोणतं गाव आहे ओजसचं? मार्गटा म्हणे. कोणतं गाव आहे ओजस? मार्गटा म्हणे. कुठल्या जिल्ह्यात? ते चेंबूरच्या जवळ आहे. नाही बाळा, चेंबूरकडे पालखी नाही जात. पालखी बघ आळंदी आणि देहूवरून निघून पुण्यामध्ये येते. पुण्यावरनं एक बारामती मार्गे आणि दुसरी सासवड मार्गे पंढरपूरकडे जाते. ओके. चेंबूर मुंबईच्या जवळ येते ना. तिकडे नाही पालखी. तिकडे दुसऱ्या संतांची पालखी असेल. म्हणजे अशा छोट्या छोट्या पालख्या बऱ्याच जागी निघतात. जसं की शेगावला गजानन महाराजांची पालखी असते. पालखी असते. पालखी असतात. बऱ्याच गावांमध्ये लोकली पण पालख्या असतात. देवांच्या संतांच्या पालख्या येतात. सगळ्या संतांच्या पालख्या पण येतात. संत गोरोबा काकांची पालखी येते. म्हणजे त्यांच्या तेर गाव आहे असं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, तिथे पालखी असते. सगळीकडे पालख्या असतात. पण मेन ज्या आषाढी एकादशीला जातात ते संत तुकारामांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी. त्या दोन मेन दिंडी जातात. आणि आणखी एक कुठला सण येतो आषाढ महिन्यामध्ये? कोणी सांगू शकेल दुसरा सण कुठला आहे तो? होळी नाही, होळी नाही येत. गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो ना. आता तुम्ही हॅपी टीचर्स डे सगळ्या गुरूंना म्हटलं असेल ना रिसेंटली. बरोबर. तर गुरुपौर्णिमा पण आत्ताच झालेला. बरोबर. तर गुरुपौर्णिमा पण आषाढ महिन्यामध्येच येते. ओके. त्या दिवशी काय करतात? गुरुपौर्णिमेला गुरुचं पूजन करतात. आणि मेनली हा दिवस कशासाठी असतात की जे काही शिष्य असतं किंवा आपण ज्यांच्याकडनं ज्ञान घेतो, ज्यांना आपण गुरु म्हणतो, ज्यांच्याकडनं आपण काही शिकलेलं असतो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. म्हणजे त्यांच्यावरती आदर व्यक्त करायचा दिवस असतो. म्हणून त्या दिवसाला गुरुपौर्णिमा असं म्हणतात. आता आपण स्कूलमध्ये वगैरे जातो तर पूर्वीच्या काळी काय करायची मुलं सगळे आश्रमात जायची. ओके. मग त्या दिवशी ते काय करायचे आश्रमातली मुलं त्यांच्या गुरुचं किंवा जे संत त्यांना आश्रमात शिक्षा देत असतील त्यांची पूजा करायची, गुरुपूजन करायची आणि गुरुदक्षिणा द्यायची त्या दिवशी. रमा तुला काहीतरी सांगायचंय?
गुरुपौर्णिमेवर शिक्षकांना असे कार्ड्स पण देतो असे बनवून. हा, ग्रीटिंग कार्ड्स वगैरे देतात. एक म्हणजे एक प्रकारे त्यांना शुभेच्छा देतात. ग्रीटिंग कार्ड त्यांच्याप्रती का? आदर व्यक्त करतात. हफीफ, आज तू बोलला नाही. अनम्यूट कर. अनम्यूट कर. म्यूट वरती आहेस बाळा. माहिती काय? एक गुरु होता, त्याचं पण नाव अगस्त्य होता. म्यूट कर. ओजस, तू काहीतरी सांगतोयस का? स्क्रीन तरी बोलत होता. हो, बोलत होता काहीतरी. रमाचं काय सुरू आहे? रमा, काय नाही सर, सगळ्या महिन्यांमधले जे सण येतात ते लिहित होते. लिहित होते. बरं, छान छान. दुर्वाला काही म्हणायचंय का? दुर्वा, अनम्यूट कर दुर्वा. दुर्वा अनम्यूट कर. अनम्यूट. आत्ता कुठला महिना चालू आहे दुर्वा? सध्या आपण कुठला महिना आहे? नाही, तू अनम्यूट नाही आहेस. म्यूट आहेस तू, त्यामुळे तुझा आवाज येत नाही दुर्वा. अनम्यूट कर तू स्पीकर. श्रावण महिना, बरोबर. श्रावण महिन्यामध्ये कुठले कुठले सण येतात? श्रावणात कुठले सण साजरे करतात? नागपौर्णिमा, नागपंचमी. नागपंचमी, बरोबर. आणि आता सोमवारी कुठला सण आहे? रक्षाबंधन. रक्षाबंधन, बरोबर. रक्षाबंधनला काय करते दुर्वा? भावाला राखी बांधते. हो ना. आता सोमवारी आहे ना रक्षाबंधन. उद्याच. सगळ्यांना मुलांना राखी बांधायची. राखी म्हणजे रक्षा करणं, रक्षा कवच. कोणाला काही सांगायचं का? अस्मी काही बोलते का? अस्मी काहीच नाही बोलत आहे आज. अजून कोणते सण येतात श्रावणात? कोण सांगेल? श्रावण सोमवार. बरोबर, श्रावण सोमवार, जे की 4 किंवा 5 सोमवार. शुक्रवार. कोण बोलतंय? हा, श्रावण सोमवार, श्रावण शुक्रवार. त्या दिवशी ज्योती आईची पूजा केली जाते. मंगळागौरी. हा, मंगळागौरी येते, बरोबर. अजून कुठला सण येतो श्रावणात? दीप अमावस्या. दीप अमावस्या हा आषाढातला शेवटचा हे असतो, शेवटचा दिवस असतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू होतो.
दीप अमावस्येला सगळे दिवे स्वच्छ धुवून त्याची पूजा केली जाते, सगळे दिवे प्रज्वलित केले जातात आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रावण महिना चालू होतो. अजून कुठले सण येतात श्रावणामध्ये? नागपंचमी, नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन. तर उद्या रक्षाबंधन आहे की नाही? त्याच्यानंतर पुढचा कोणता सण येतो? श्रीकृष्णाष्टमी. कोण सांगेल काय करतात ह्या दिवशी? कृष्णाष्टमीला काय करतो आपण? हा रमा बोल. कृष्णाचा जन्म असतो रात्री 12 वाजता. छोट्याशा एका पाण्यात आपण कृष्ण असतो ना देवाऱ्यातला करायची. बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये पण कृष्ण जन्माष्टमी होते, काही काहींच्या घरी पण कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम होतो. मग दहीहंडी फोडली जाते. माहितीये का तुम्हाला दहीहंडी? यक्षित बोल. तेव्हा मटकी फोडतो. हा, बऱ्याच ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो. कोणी काही सांगतंय का अजून? अफीफ हँड रेज केलाय, बोल. अफीफला काही सांगायचंय का? नाही मॅम. ठीक आहे. मग श्रावणानंतर कुठला महिना येतो? भाद्रपद. हा, भाद्रपद महिन्यामध्ये कुठला सण येतो? कोणी सांगेल का? कोण सांगेल? चतुर्थी. गणेश चतुर्थी. हा, बरोबर. गणेश चतुर्थी येते. गौरी गणपती असतात की गणपती बाप्पा प्रत्येक घरोघरी, म्हणजे ज्यांच्याकडे पद्धत आहे तिकडे गणपती बाप्पा बसवले जातात. कुणी 1.5 दिवसाचा गणपती बसवतं, कुणी पूर्ण 10 दिवसांचा गणपती बसवतं. आपण गणपती बाप्पाला दुर्वा पण वाहतो. हो, दुर्वा. गणपती बाप्पाला कुठलं फुल आवडतं बरं? गणपती बाप्पाला झेंडूची फुलं आवडतात. गणपती बाप्पाला जास्वंद, लाल रंगाचं फुल नसतं का ते, मध्ये त्याला अशी दांडी असते, ते फुल आवडतं गणपती बाप्पाला, लाल कलरचं. काय म्हणतात त्या फुलाला? जास्वंद. आणि आता रमा म्हटली की नाही, गणपती बाप्पाला आपण काय वाहतो? अजून दुर्वांचा हार वाहतो, दुर्वा वाहतो. त्याच्यानंतर कोणाकोणाच्या घरी नंतर येतात त्या गौरी. गौरी गणपती. मग नंतर कुठला अजून सण येतो बरं भाद्रपद महिन्यामध्ये? कोण सांगेल? ऋषी पंचमी. बरोबर. हा, भाद्रपद महिन्यामध्ये येते ऋषी पंचमी. त्या दिवशी काय करतात ऋषी काय पंचमीला? करतात ह्या दिवशी? कोण सांगेल मला? ऋषी पंचमी म्हणजे तो
असा दिवस 7 असतो. ऋषींची पूजा केली जाते त्या दिवशी. कोणाला नावं माहिती आहेत का 7 ऋषींची? कोण सांगू शकेल का? कुठले कुठले 7 ऋषी आहेत त्यांना सप्तऋषी म्हणतो आपण? जेवढे येतील तेवढे सांगा, बाकीचे मी सांगतो. माहिती आहेत कोणाला? कोणाचाच हँड रेस दिसत नाहीये. बर, मी सांगतो. ओके, जे 7 ऋषी महान ऋषी होते आपल्या संस्कृतीमध्ये. ओके, तर ते ऋषी जे असतात ते ऋषीमुनी म्हणजे खूप थोर मोठे ऋषी, जे की चांगले विचार समाजांना, मुलांना, सगळ्यांना ज्ञान देतात असे. तर त्या 7 ऋषींची नावं आहेत कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ ऋषी. ओके, आणखी पण बऱ्याच जागी अशा या ऋषींचे आश्रम आणखी पण अवेलेबल आहे. बोल गार्गी, काय सांगायचंय तुला? विश्वामित्र ऋषी हे रामाचे गुरु होते. काय म्हणालीस, परत एकदा म्हणशील बाळा? कश्यप ऋषींबद्दल काय म्हणाली? विश्वामित्र ऋषी रामाचे गुरु होते. रामाचे गुरु होते, बरोबर. विश्वामित्र ऋषीच त्या राम आणि लक्ष्मणाला घेऊन सीता स्वयंवरासाठी गेले होते, बरोबर. आणि त्यांनी रामाला खूप अस्त्र दिली होती, बरोबर. आणि ह्याच ऋषींची आठवण म्हणून मग आपण ऋषी पंचमीच्या दिवशी ऋषींची पूजा करतो, ह्या 7 ऋषींची. आणि श्रावणामध्ये अजून एक सण, खूप महत्वाचा सण राहिला आपल्याकडून. कोणी सांगेल का मला? शेवटच्या दिवशी येतो तो श्रावणातल्या. हरतालिका? नाही, हरतालिका तर भाद्रपदात येते ना, श्रावणातलं म्हणते मी. श्रावण. बैल पोळा. बैल पोळा कोणी सांगेल का काय करतात ह्या दिवशी? पूजा करतो, बैलच्या पूजा करतो. बरोबर रमा. काय म्हणते रमा? पुरणपोळी करतो बी. होय अक्षित, पुरणपोळी करतो आपण बैलपोळ्याच्या दिवशी. ते हे बैलला देतो. बरोबर. त्या दिवशी बैलांची पूजा केली जाते. आणि म्हणजे शेतकऱ्यासाठी बैल किती महत्वाचे असतात, कारण की सगळी शेती त्या बैलांच्या जीवावरच उभी असते. सगळी कष्टाची कामं बैल करत असतात. तर त्याच्यामुळे 2 दिवस त्या बैलांना कुठल्याही शेताच्या कष्टाच्या कामाला लावत नाही. आणि मग त्यांना छान आंघोळ घालून त्यांना सजवलं जातं बैलपोळ्याच्या दिवशी. आणि मग त्यांना पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. खरं बघितलंय का गावाकडे? बघितलंय. गावाकडे बैलपोळ्याचा सण काय म्हणतो यक्षित? फोटो पाहिले. तर खेड्यागावामध्ये ना खूप मोठ्या प्रमाणावरती बैलपोळ्याचा सण साजरा होतो. सगळ्या गावातली बैल जे असतात की ते जे शेतकरी आहेत ते मारुतीच्या मंदिराजवळ घेऊन येतात. आणि मग मारुतीच्या मंदिराला एक प्रदक्षिणा घालायची आणि मग ते गावभर त्यांची मिरवणूक निघते बैलपोळ्याच्या दिवशी बैलांची. आणि मग त्यांना घरोघरी जाऊन त्यांची पूजा करतात आणि मग त्यांना धान्य, पुरणाची पोळी वगैरे खाऊ घालतात. आणि शेतकऱ्यांसाठी खूप मोठा सण असतो हा बैलपोळा म्हणजे. खरे जास्त तेव्हा असं पूर्ण असं अंगावर करून घेते त्यांच्या. हो, महिलांच्या शिंगांना वगैरे रंग चढवला जातो आणि त्यांच्यावर कपडे टाकतात. रंग दिला जातो. म्हणतात त्याला. असं चमकीचं डिझाईन असणारं कापड टाकलं जातं की नाही बैलाच्या अंगावरती.
स्टॅच्यू आहे बैलचा. हा हा, मातीचे बैल ना, मातीचे बैल. मातीच्या बैलांची त्या दिवशी आपण प्रतिकात्मक म्हणून पूजा करतो बैलपोळ्याच्या दिवशी. ओके. तर बैलपोळा हा सण येतो श्रावणामध्ये, श्रावणाच्या अमावस्येला शेवटचा दिवस असतो हा बैलपोळ्याचा. आणि मग त्याच्यानंतर सुरू होतो भाद्रपद. भाद्रपदामध्ये कुठले सण येतात बघितले आपण. भाद्रपद महिन्यामध्ये येतात गौरी गणपती, हरितालिका, ऋषी पंचमी. भाद्रपद नंतर कुठला महिना येतो कोण सांगेल? अश्विन. हा, अश्विन. अश्विन महिन्यामध्ये कुठले सण येतात? संजीवनी मॅडम, हा सर बोला. हा, पूर्ण 12 कव्हर होणार नाहीत आज, कारण आणखी बरेच आहेत ना 2-3 महिने. हो हो तेच. हा, मला वाटतं मग आपण पुढच्या क्लासमध्ये घेऊया. हा, बाकीचे वेळ पण म्हणजे बसणार पण अश्विन नाही. अश्विन महिन्यापासून. हो, अश्विन करू. हा हा तेच. वेळ पण झाली ना वर्गात. हो हो. मग अश्विन कंटिन्यू करूया का? ठीक आहे चालेल सर. मग आपण अश्विन महिना नाही अश्विन महिन्यापासून आपण पुढच्या वर्गात घेऊ. आता चालेल चालेल. झाली वर्गाची. हो चालेल. आता अश्विन महिन्यापर्यंत कोण ओके सांगेल? चालेल, मग थांबूया आपण. हो ठीक आहे. आजचा वर्ग आपण इथेच थांबूया आणि बाकीचे राहिलेले महिने आणि त्याचे सण आणि त्यांचं महत्व आपण पुढच्या वर्गात घेऊया. ओके. अश्विन महिन्यामध्ये अश्विन पौर्णिमा येते. हो, आपण पुढच्या वर्गात बघूया अश्विन महिन्याचं. ठीक आहे. तुम्ही छान सगळी तयारी करून या. परत आई वडिलांना विचारा कुठले सण येतात, कसे साजरे करतो आपण. ठीक आहे. आणि आपण काही गोष्टी पण सांगूया मग त्या सणांच्या रिलेटेड. ते सण का साजरे करतात, कसे करतात, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी पण घेऊया. ओके, पुढच्या वर्गात. चलो मग आजचा वर्ग इथेच थांबूया. शुभ दिवस मॅम. बाय सर्वांना. बाय. शुभ दिवस. शुभ दिवस दुर्वा. शुभ रविवार. लिव्हिंग मीटिंग.